माझ्या मुलाचं लिव्हरचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. सुरुवातीला आम्ही माझ्या मुलाला आमच्या गावी म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये सांगली शहरामध्ये एका दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं. त्याला रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे आम्ही त्याला ॲडमिट केलं होतं. तर तिथे जे काही स्कॅन करण्यात आले, CT स्कॅन आणि इतर रिपोर्ट्सनुसार असं समजलं की त्याला लिव्हरचा प्रॉब्लेम झाला आहे, तर त्याला पुढे पुण्यासाठी न्यावं लागेल. तर आम्ही पहिल्यांदा पुण्यामध्ये आलो. आम्हाला जास्तीचं असं कुठल्याही डॉक्टरांची माहिती नव्हती. आम्ही स्वतःच डॉक्टर शोधत होतो. पहिल्यांदा आम्ही मग इथं दुसऱ्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाला घेऊन गेलो. नंतर त्यांनी तिथं पूर्ण त्याची एंडोस्कोपी आणि इतर गोष्टी करून त्यांनी सांगितलं, त्यांचे CT स्कॅन वगैरे करून त्यांनी सांगितलं की ह्या मुलाचं जे काही लिव्हरचं ऑपरेशन करावं लागणार आहे ते आपल्या सेंटरमध्ये शक्य नाही असं त्या डॉक्टरने सांगितलं आणि ह्याला पुढच्या उपचारांसाठी आउट ऑफ महाराष्ट्र किंवा आउट ऑफ इंडिया घेऊन जावं लागेल असं त्यांनी आम्हाला सल्ला दिला. त्यावेळेला आमचे कुटुंब फार कसलेले होते आणि आम्हाला समजत नव्हते की आम्ही नेमकं आता काय करायचं. तर मी गुगलवर सर्च करून रुबी हॉल क्लिनिक आणि इथले पिडियाट्रिक जे लहान मुलांचे लिव्हरचे डॉक्टर आहेत विष्णू बिरादार यांचं गुगलवरून शोधून काढले आणि मी इथं रुबी हॉल क्लिनिकमध्ये आलो. नंतर मी विष्णू सरांना माझ्या मुलाला दाखवलं. नंतर त्यांनी त्याची पूर्ण तपासणी केली. नंतर मग त्यांनी ते सगळे रिपोर्ट पाहिलं आणि त्यांनी मग आम्हाला मनोज सरांकडे पाठवलं. मनोज सरांनी पूर्ण सगळे रिपोर्ट त्याचे बघितले. एक नवीन स्कॅन आमच्याकडे करा, इथे एक स्कॅन करू आपण आणि त्यानंतर तुम्हाला आम्ही सांगतो असं मनोज सरांनी सांगितलं. नंतर मनोज सर एक स्कॅन आम्ही इथं रुबी हॉलमध्ये केला. त्या स्कॅननुसार मनोज सरांना समजलं की ह्याचं ऑपरेशन आपण इथं करू शकतो. तर मनोज सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही डोनर शोधा. तर डोनरचा प्रॉब्लेम असा झाला की माझ्या मुलाचा जो ब्लड ग्रुप आहे तो O पॉझिटिव्ह आहे आणि माझ्या बायकोचाही O पॉझिटिव्ह आहे. पण काही सर्टन गोष्टींमुळे ते दोघांचं लिव्हर मॅच झालं नाही, तर त्यामुळे आम्हाला डोनर लवकर नाही भेटला. तर जून 2024 पासून आम्ही आमच्या कुटुंबामध्ये डोनरचा शोधाशोध घेतो, पण आम्हाला नियर रिलेटिव्समध्ये डोनर लवकर भेटत नव्हता. तर आम्ही जवळजवळ 6 महिने डॉक्टरांनी अशा पद्धतीची औषधं आणि उपचार आमच्या मुलाला दिले. त्यामुळे तो स्टेबल राहिला आणि त्याच्यामध्ये थोडीशी ग्रोथ राहिली. त्यासाठी तो ऑपरेशन रेडी होत होता थोडे. नंतर मग थोड्या दिवसानंतर असं समजलं की मनोज सरांनी असं लक्षात आणून दिलं की तुमच्या घरी जर कोणी A पॉझिटिव्ह असेल आणि A पॉझिटिव्ह असेल आणि त्यामध्ये जर A2 असेल, A पॉझिटिव्हमध्ये A2 असेल तर ते A2 असतो तो डायरेक्ट Oला आपलं लिव्हर डोनेट करू शकतो. नंतर मग आम्ही माझ्या आईचा A ब्लड ग्रुप होता, तर त्याचे आम्ही रुबी हॉलमध्ये ब्लड ग्रुपची टेस्ट केली आणि नशिबाने तो A2 निघाला. आणि A2 निघाल्यानंतर मग आम्ही मनोज सरांनी, विष्णू सरांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने ऑपरेशनची पूर्ण तयारी केली. ऑपरेशनची तयारी केल्यानंतर आम्हाला सगळ्या त्यांनी प्रक्रिया समजून सांगितलं की ऑपरेशन नंतर काय होऊ शकतं, ऑपरेशन कशा पद्धतीने केलं जातं, ऑपरेशनला साधारणतः किती वेळ लागतो, ऑपरेशन नंतर आपल्या त्याचे सर्वायवल चान्सेस किती असतात, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला समजून सांगितल्या. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या रीतीने सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि नंतर मग आमच्याकडून त्यांनी पूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे जे काही लागतात ते आम्ही तयार करून इथे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर साधारणतः जून 2025 माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं. साधारणतः 12 तास माझ्या मुलाचं ऑपरेशन चाललं. एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये मनोज सरांनी हे ऑपरेशन केलं आणि हे ऑपरेशन खूप चांगल्या रीतीने केल्यामुळं एकदम ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि आज ऑपरेशनला 8 महिने झालेले आहेत आणि माझा मुलगा आता चांगला रिकवर होत आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये आम्हाला पूर्णपणे सहकार्य भेटलं. जी आपली फायनान्शियली सुद्धा आपल्याला जो काही सपोर्ट लागतो त्यासाठी सुद्धा मनोज सरांनी, विष्णू सरांनी आणि इथील MSW टीमनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्यानंतर कुठून आपल्याला फंडिंग मिळू शकतं, कुठल्या NGOज असतील, कुठल्या संस्था असतील त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्या प्रकारची अर्थसहाय्य होऊ शकतं हे आम्हाला हॉस्पिटलमध्ये समजलं. त्यामुळे कमीत कमी माझ्यावरती फायनान्शियल बर्डन पाडता मनोज सर आणि इथल्या पूर्ण टीमने हे ऑपरेशन घडवून आणलं. त्याबद्दल मी मनोज सरांचा, विष्णू सरांचा आणि जे सुशील सर आहेत त्यांनी पूर्ण 15 दिवस पूर्ण ICU मध्ये जे काही त्याची काळजी घेतली. ICU मध्ये असणारी पूर्ण टीम्स, तिथल्या जे काही स्टाफ आहेत, तिथल्या नर्स आहेत, तिथल्या मावशी आहेत, त्या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माझ्या मुलाची काळजी घेतली. तर आम्ही OPD मध्ये इथं कायम येतो. इथली जे OPDचे स्टाफ सुद्धा आहेत ते फार कोऑपरेटिव्ह आहेत. नंतर हॉस्पिटलमध्ये कुठेही आम्हाला किंवा कुठल्याही पद्धतीचा त्रास आम्हाला इथं कोणी देत नाही. सगळे खूप सपोर्टिव्ह आणि चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. त्यामुळे आम्हाला इथे घरच्यासारखं वातावरण कायम निर्माण होतं. डॉक्टरही चांगले आहेत, ते कायम आम्हाला आमच्या घरच्यांसारखेच सगळ्या गोष्टींचे मार्गदर्शन करत असतात. अगदी देवाप्रमाणे मनोज सरांनी आणि विष्णू सरांनी माझ्या मुलाचं ऑपरेशन जे केलेलं आहे त्याबद्दल त्या दोघांचा मी सदैव ऋणी राहील. धन्यवाद.